म्हातारी जागी. 4 दिवस प्रवचन पार पडलं. 5व्या दिवशी म्हाताऱ्याने डोलायला लागली की महाराज म्हटले इकडे ये. म्हटले काय झालं आणि झोपायला रे की ते गेल्यावर विचारली मला काय झालं. मी म्हटलं महाराजांनी मला बोलवले आणि सांगितले तुला चिमटा काढायचा 1 रुपये देतो. ती म्हटली भाड्या तुला 2 रुपये देतो, अजिबात चिमटा काढायचा नाही. त्यामुळे तुम्ही 2 रुपये देऊन जरी तुम्हाला झोपायचं असेल तर आम्ही तुम्हाला उठवू शकत नाही. स्वतःचे 2 रुपये देऊन जर तुम्हाला झोपायचं असेल तर आम्ही उठवू शकत नाही. हे काय ज्ञानेश्वर महाराजांनी तरी उठवू शकत नाही. जागे राहणं हा प्रकार वेगळा आहे हो तयार दादा. नुसतं मी तुमच्याकडे बघायला आले, तुम्ही माझ्याकडे बघायला आले, याला नाही जागं राहणं म्हणतात. आता आपल्याला जगताना प्रत्येक दिवशी जागं राहिलं पाहिजे. म्हणून असे कुठे चालू आहेत ना, जिथं चालू आहेत तिथं जाणं हे जागं राहणं, त्याच्या सानिध्यात जाणं हे जागं राहणं. आणि म्हणून ज्या ओळीचा मी उल्लेख केलाय याची दान देगा देवा, हे कधी शक्य आहे मला. तू जर मला तुझं असं दान दिलास काय, तुझ्या नामस्मरणाचा मला विस्मरण होता उपयोग नाही. हे जर तुम्हाला दान दिलास तर मी आता जे बडबडायला आलोय ते सगळं शक्य आहे. आणि हे जर दान तू मला नाही दिलास तर मी जे सांगायला आलोय मला शक्यच नाही. ते मला कसं शक्य आहे ते नाही नाही, कारण माझं विस्मरण रोज होईल. काय झाले माहितीये का तुम्हाला, आता काय अवस्था झाली आपली. आम्ही जर करंट विषयावर बोलतोय, महाराज तुम्हाला डिटेल ज्ञान त्या ज्ञानेश्वरी सांगतात. तर काय अवस्था झाली आमची माहितीये काय, आम्ही किती काय झालोय. हे आजच्या लोकांना कधीही देतोय आपण, पण आधी घरातल्या लोकांना पण 4 शब्द सांगण्यात एक फार मोठा आनंद असतोय. 10 वेळा सांगायचो. आपण लहान मुलगा चुकला तर नाही काय, म्हणजे आमचे लहान मुलं चुकले तर थोबाडीत मारतोयच की आम्ही. त्याच्या मागे प्रेम असतं, त्याच्या मागे प्रेम असतं. म्हणून 10 वेळा सांगायचं, 11 वेळा सांगायचं, 20 वेळा सांगायचं. सांगायचा प्रयत्न तर करायचा आपण. आणि हे ऐकलं पाहिजे, आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे आज नाही समजून घेतलं तर मग उद्या नाही, कारण उद्या समजून घ्यायची वेळच येत नाही आपल्याला. हे एकदा मला कळालं की मग माझं लक्षात येईल की माझं जगणं वेगळं आहे. मला आनंद शोधायचा आहे. मला आनंद आज मिळायला लागलाय, पण तो कसा मिळायला लागलाय की प्रत्येक गोष्टीत माझा ताणतणाव वाढलाय. वाटायला लागतंय की आता नाही, जीवन काही खरं नाही. रोजच्या पेपरात बातम्या वाचल्या तर पहिल्या पेपरावर 10-15 एक 2-3 पानावर काढला, एक 10-15 तरी आत्महत्या, हे काय चमत्कार, सगळ्या गोष्टी असतात. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वराला एकच वाक्य सांगितलं होतं, ज्ञाना तुझी सिद्धी वापर, पण एकासाठी वापर. काय कर, लोकांना चमत्कार अजिबात दाखवू नको. ते गुरु होते, गुरुबंधू होते. तू लोकांना चमत्कार दाखवू नको, कारण चमत्काराला नमस्कार करणारीच लोक आहेत, ती चमत्कारासाठीच तुझ्याकडे येतील. तर समाज सुधारायचा असेल तर असं काही तयार करून ठेव